ही गिफ्ट मागते सकाळ सकाळ. पण देते काय गिफ्ट सकाळ सकाळ? एक लाफा देते ठणा. आणि आम्ही जी मेहनत करतो ना त्याचं फळ बघा. नको घाम. हे वाचन आहे. काय करते शवासन उभ्या उभ्या शव. विटॅमिन डी घेते. सो मस्त सुस्वागतम युट्यूब चॅनल फुल तर मित्रांनो आणि माहित ना फायनली आज आहे आमचा डे नंबर 10. सो 10वा दिवस आज आमचा वर्कआउटचा. 10 दिवस कसे झाले कसे नाही ते आम्हाला न सांगता म्हणजे न समजता झाले. नेहमी येते नेहमी सर्व गोष्टी करते बट ह्या गोष्टींचा रिझल्ट मे बी येईल थोड्या टाईममध्ये. बट कन्सिस्टन्सीनी आम्ही वर्कआउट करतोय, ब्लॉग बनवतोय. ब्लॉग येतील वर्कआउटचे पण जे जे रुटीन आहेत ते आमचे चेंज होतील अशी कशी बघते. सो फायनली आज पण आम्ही आलो. आता मॉर्निंग सकाळचे किती वाजले? 7 तर वाजले. 7 वाजता आम्ही आमच्या इथे होतो. आमच्या घराच्या इकडे शिवाजी पार्कचा डिस्टन्स 5 मिनिटाचा डिस्टन्सवरती आहे. तर आम्ही आता आलो शिवाजी पार्कमध्ये. रिटर्न आज पण तोच बॅक टू स्क्वेअरमध्ये आम्ही जातोय, वर्कआउट करतोय. बट थोडासा बॉडीमध्ये चेंजेस आलेत माझ्या. तर मला असं वाटतं ठीक आहे काय इफेक्ट आहे काय म्हणजे थोडंसं असं वेगळं वाटतंय की पोट बीट थोडंसं असं आतमध्ये गेल्यासारखं फील तर होतंय. 10 दिवसात आपण रनिंग करते 10 दिवस थोडं घासून घेतोय स्वतःची. तर थोडासा इफेक्ट दिसतोय. तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आमच्यामध्ये तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा की आमच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले की नाही. बाकी आम्ही करतोच वर्कआउट. तुम्हाला मजा येईल बघायला. तर आवडत असेल ब्लॉग तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा. फायनली पोचलो शिवाजी पार्कामध्ये. आणि आज यांची एक एक्झाम चालू आहे बघा. एक्झाम रनिंग करायच्या आधी थोडी स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे. पहिला स्ट्रेचिंग करतो थोडीशी अँड देन त्याच्यानंतर रनिंग करायला चालू करतो है ना असं ना. एकटाच राहणार आहे हा. एकटाच धावणार आहेस. All the girls with pretty mouths, they always walk your way. They follow you. सो फायनली आता मित्रांनो 10 मिनटं रनिंग झाली आमची. 10 मिनटामध्ये मीन्स एक राऊंड आमचा कम्प्लीट होतो 80-80 अँड माहिती आहे ना तुम्हाला की नेहमीच आता रनिंग केल्यावरती आम्ही थोडं एक्सरसाइज करतो अँड देन त्याच्यानंतर पुशअप्स वगैरे मारतो. थोडंसं म्हणजे वर्कआउटमध्ये काय काय गोष्टी ॲड होते ना अजून थोड्या टाईममध्ये. बट ह्याच गोष्टी आहे ना की नेहमी एक गोष्ट कंटिन्यू ठेवली ना की बॉडीला थोडी हॅबिट होते अँड हॅबिट झाल्यावरती त्या गोष्टी थोड्या स्मूथ होतात. तर आम्ही पण तेच करतो. जास्त काही चेंजेस नाही. त्यात 2-3 गोष्टी आहेत म्हणजे एक्सरसाइज नंतर तेच ना की पुशअप्स मारणार मी अँड थोडे ते बॉडीचं जे म्हणजे स्कॉट्स वगैरे त्या गोष्टी करणार अँड देन त्याच्यानंतर रिकव्हरी. सो आता आहेत आम्ही ते गोष्टी करतो. बघत राहा तुम्ही. आजचं क्लायमेट बघून असं वाटतं ना की खूप सारं असं ऊन आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ऊन जास्त येत आहे. म्हणजे काल ना आम्ही ज्या वेदरमध्ये होतो ना तेव्हा असं वाटत होतं की पाऊस येईल. आणि काल रात्री मुंबईमध्ये पाऊस पण आला होता ना मस्त की. काल सकाळी पण आलेला ना. काल सकाळी पण आला मीन्स थोडंसं आलं. आम्ही जेव्हा वर्कआउट करत होतो तेव्हा थोडंसं आलं. बट रात्री आला थोडासा पाऊस अँड देन त्याच्यानंतर गेला होता पाऊस. आलाच नाही. आता असं झालं ना क्लायमेट कसं एकदम ऊन आहे. मे बी येऊ शकतो कधी पण पाऊस या महिन्यामध्ये. सो आला तर आलाच. आम्ही आमचं वर्कआउट बंद नाही करणार आहे. जर बंद केलं की मग बॉडीमधनं चेंजेस व्हायची कमी होतील. आता मस्त असं आमच्या बाईंचा बड्डे आहे. नेक्स्ट मंथमध्ये आमच्या बाईंचा बड्डे आहे. सो त्या मोटिवेशननी गिफ्ट सांगायचं नसतं आणि त्या मोटिवेशननी पण आम्ही फिटनेस करतो की आमची बॉडी थोडी नीट राहावं है ना. बट
एक गिफ्ट मागते सकाळ सकाळ. पण देतं काय गिफ्ट सकाळ सकाळ? एक लाफा देतं ठाणा. आणि आम्ही जी मेहनत करतो ना त्याचं फळ बघा. नको घाम. हे वाचन आहे. असं सो एक्सरसाइज करतो आता. आणि देन त्याच्यानंतर गोष्टी करतो. तुम्ही बघत राहा. आहेत ना इथेच, जाऊ नको कुठे. हे बघा काय करते शवासन. उभ्या उभ्या विटॅमिन डी घेते. Good to see you here. It's been a while since we've been together. I still feel that fire. Something between us is forever. Time can move so strange. That don't mean my ये सो फायनली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आमचा वर्कआउटचा जो आजचा दिवस होता 10वा दिवस आता कम्प्लीट झाला. आणि असं आहे की बॉडीमधनं खूप सगळा घाम निघाला. जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त निघाला घाम. म्हणजे हेच आहे की नेहमी स्वतःसाठी काहीतरी करायचं, म्हणजे वर्कआउट करायचं, खूप सगळं घाम बॉडीमधनं काढून टाकायचं. जे असतं ना, म्हणजे आता बॉडी एवढे दिवस बॉडीमधनं घाम निघत नव्हता, एक्सरसाइज नव्हती, काय नव्हती. तर आता एवढं मस्त वाटतं ना आमच्या बॉडीमध्ये एक्सरसाइज, म्हणजे बॉडीसाठी एक्सरसाइज करतोय, सगळ्या गोष्टी नीट होतात. अजून थोडं फिट झालं ना की मस्तच होईल. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे ट्रॅव्हलसाठी उपयोगी असतात. म्हणजे जसं ट्रेकिंग विकिंग करू शकतो आहे ना. आता नेक्स्ट मंथ आमच्या ट्रेकिंगचे वगैरे प्लॅन झालं तर आम्ही ट्रेकिंगला असं सहज जाऊ शकतो. त्यासाठी फिटनेस इम्पॉर्टंट असतं. तर आम्ही ती फिटनेसची गोष्ट ना स्वतः मनावरती घेतली आणि करते. कारण का ह्या महिन्यात जून जुलैमध्ये कसं ना खूप सगळे ट्रेक्स असतात पावसाळ्यामध्ये. तर आम्हाला जायला कसं इझी पडेल ना, ट्रेकिंग करू शकतो आम्ही. तर त्याच्यासाठी पण एक फिटनेसचा आमचा यूज होऊ शकतो ट्रॅव्हलमध्ये. आणि बाकी हेल्थसाठी तर इम्पॉर्टंटच आहे तसं पण. सो मस्त वाटते असं असल्याची बॉडीमध्ये प्रोसेस होते. आणि नेहमी ना एक गोष्ट मी ठेवतो की नेहमी वर्कआउट झाला ना की 1-2 फोटो काढायचे आणि बॉडीमध्ये चेंजेस बघायचे, काय वाटते काय. म्हणजे आजच्या वर्कआउटमध्ये कसं चेंज वाटतं, उद्या कसं होतं, त्याच्या आधी कसं होतं, प्रिव्हियसमध्ये कसं होतं आणि आता कसं झालं, ह्या गोष्टी बघायच्या. आणि नेहमी फोटो काढायचे एक वर्कआउट नंतर आणि ते टाकायचे आहे ना. एवढे दिवस नाही टाकलं होतं, बट आता मी आत्तापासून टाकत जाऊ है ना, की मग समजेन असे की काय चेंजेस येतात काय नाही ते. बाकी हात दुखते, पेशक्स मारून हात दुखते, जड झाले ते हात है ना. होतात ना माझे, मी जाते काही चेंजेस आहेत, थोडंसं चेंजेस दिसते ना. अजून थोडे चेंजेस होतील ते तुम्हाला सहज दिसतील कसं काय चेंज होतं काय नाही ते. बाकी काय नाही. बाकी आता टाईम झाला, आमच्या ऑफिसचा पण टाईम होत आहे, ऑलमोस्ट 8 वाजत झालं. आता मी हा ब्लॉग इथे समाप्त करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं कसं नाही ते. तुमची छोटीशी कमेंट पण आमचं खूप मोठं प्रेम बनवू शकतो आणि योगदान बनवू शकतो. बाकी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्या मित्रांनो टाटा बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय 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 बाय. fall into